नांदेड रस्ते वाहतुकीत सुरक्षित प्रवास हा अत्यंत जिव्हाळ्याचा व महत्त्वाचा भाग असून रस्ते अपघात हा जीवंत मरणाचा जिव्हाळ्याचा प्रश्न असून एसटी महामंडळ सुरक्षित प्रवासासाठी अनेक उपक्रम वेळोवेळी राबवित असते। याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ नांदेड विभागाच्या एसटी डेपो नांदेड आगाराच्या वतीने येथे दि. 11 जानेवारी 2025 शनिवार रोजी सकाळी ठीक 10 वाजता राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना 2025 अंतर्गत दि. जानेवारी 11 ते दि. 25 जानेवारी 2025 या पंधरवडा रस्ते रोड सुरक्षितता अभियान मोहिमेला सुरुवात केली असून या अभियानाचे उद्घाटन नांदेड आरटीओ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी माननीय श्री गणेश तपकिरे यांच्या हस्ते सुरक्षितता फलकाचे फीत कापून उद्घाटन करून रस्ते रोड सुरक्षितता अभियानाला सुरुवात करण्यात आली। यावेळी विचारमंचावरील सर्व अतिथींचा सत्कार यासीन हमीद खान, गुणवंतेच मिसल अवॉर्ड बालाजी शिंदे, सौ अर्चना पवार यांनी मान्यवरांचा पुष्पहाराने हृदय सत्कार केला। यावेळी उद्घाटकीय भाषणात आरटीओ गणेश तपकिरे यावेळी ते म्हणाले की वेगावर नियंत्रण ठेवून वाहतुकीचे नियम पाळून हेल्मेटचा वापर करून आपले वाहन सुरक्षित चालवून आपण अपघाताचे प्रमाण नक्कीच कमी करू शकतो आणि या सर्व गोष्टी आपण स्वतःपासून सुरुवात करावी असे प्रतिपादन करून कामगार कर्मचाऱ्यांना प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य परिवहन महामंडळ नांदेड विभाग नियंत्रक माननीय श्री डॉक्टर चंद्रकांत वडस्कर हे होते, तर विचारपीठावर प्रमुख अतिथी म्हणून वजीराबाद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत लोंढे, आरटीओ नांदेड कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक तेजस्विनी कलाले, आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ, बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक श्रीनिवास रेनके, वाहतूक निरीक्षक मयूर तेलंगे, कोंडिबा केंद्रे, शेख मुबीन, आगार लेखाकार सतीश गुंजकर, चार्जमन संदीप बोधनकर, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंतेच मिसल अवॉर्ड वाहतूक नियंत्रक बालाजी शिंदे, सौ अर्चना पवार यांची प्रमुख उपस्थिती होती। याप्रसंगी सर्व मान्यवरांची रस्ते रोड सुरक्षितता या विषयावर समायोजित भाषणे झाली। शेवटी अध्यक्षीय समारोप विभाग नियंत्रक डॉक्टर चंद्रकांत वडस्कर यांनी करून सखोल असे आपले विचार मांडले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन गुणवंत मिसलवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन यासीन हमीद खान यांनी मांडले। या कार्यक्रमास रा. प. म. आगारातील कामगार कर्मचारी व बसस्थानकावरील प्रवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.